SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. भाविकांसाठी दिलासा. अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादन होणार. पार्किंग, दर्शन मंडप जागाही बदलणार. 143 कोटी मंजूर. भाविकांसाठी दिलासा देणारी बातमी. अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी 143 कोटींची प्रशासकीय मान्यता. भूसंपादनासह पार्किंग व दर्शन मंडपाची नव्याने रचना. अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्याच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत. यामध्ये पार्किंगची जागा आणि दर्शन मंडप यांचे स्थानही स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे. कमीत कमी भूसंपादन करून आराखडा अंमलात आणण्यासाठी हे बदल केले जाणार आहेत. राज्य सरकारने अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्यासाठी 1,445.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याच्या पहिल्या टप्प्यात 143.90 कोटींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मंदिर परिसरातील जमिनीचा दर पाहता भूसंपादनासाठी आर्थिक रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे या आराखड्याच्या स्वरूपाचा पुनर्विचार केला जाणार आहे. आराखड्यामध्ये मंदिराजवळ पार्किंग आहे. हे ठिकाण बदलून मंदिर परिसरातच पण अन्यत्र स्थलांतरित करण्याचा विचार आहे. यासाठी बिंदू चौक परिसराचा विचार सुरू आहे. तसेच दर्शन मंडपाबाबतही विचार सुरू आहे. भाविकांना सर्व सुविधा मंदिर परिसरातच उपलब्ध करून देण्याबाबत आराखड्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मात्र कमी भूसंपादन करून या सर्व सुविधा कशा उपलब्ध केल्या जातील याचा विचार सध्या सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन भूसंपादनाला सुरुवात होईल. त्याच परिसरात पुनर्वसन, भूसंपादनासाठी जागा, रोख रक्कम असे पर्याय विचारात घेण्यात आले आहेत. दुकानांचे पुनर्वसन मंदिर आवारातच होईल असे आराखड्याच्या सादरीकरणावेळी सांगण्यात आले आहे. तसेच रहिवासी पुनर्वसन याच परिसरात होऊ शकते का यावरही विचार सुरू आहे. आचारसंहितेनंतर गती. राज्यात निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. ती संपल्यानंतर आराखड्यातील भूसंपादन आणि पुढील कामांना गती येईल. तोपर्यंत भूसंपादनाची पद्धत राज्य शासनाकडून निश्चित केली जाणार आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.